आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। पत्नीचा वारंवार छळ केल्याप्रकरणी पतीसह महिलेवर गुन्हा दाखल। प्राप्त माहितीनुसार दारूच्या नशेत पत्नीला रात्री अपरात्री घरातून बाहेर काढून तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत पती तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता। त्याला सासरच्या मंडळींचा देखील पाठिंबा होता। या प्रकरणी विवाहितेने वरुड पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली आहे। तिने दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की 7 वर्षापूर्वी तिचे तारण मधुकर टेकाडे वय वर्ष 34 राहणार टेकाडीपुरा रिद्धपूर तालुका मोर्शी यांच्यासोबत लग्न झाले होते। लग्नानंतर काही दिवसातच तो दारू पिऊन तिच्याशी वाद घालत होता, तिला घरातून बाहेर काढत होता। मुलासाठी तिने हे सर्व सहन केलं। या दरम्यान सासूचीही त्या मुलाला साथ होती। सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला वर्षभरापासून माहेरी राहत होती। मात्र तेथे देखील तिचा पती दारू पिऊन येऊन तिला शिवीगाळ करायचा, तिच्या वडिलांना शिवीगाळ करायचा। शेवटी महिलेने कंटाळून वरुड पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल केली आहे। या आधारे वरुड पोलिसांनी महिलेच्या पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे। माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह सासरा व अन्य 3 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल। शेंदूरजना घाट पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। प्राप्त माहितीनुसार वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा पतीकडून लावण्यात येत होता। पैसे आणण्यासाठी तिचा सतत शारीरिक व मानसिक त्रास देखील तिला देण्यात येत होता। त्यामुळे कंटाळलेल्या पत्नीने पतीसह सासरा व अन्य 3 महिलांविरुद्ध तक्रार दिली। याबाबत शेंदूरजना घाट पोलिसांनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास शेंदूरजना घाट पोलीस स्टेशन करीत आहे। बारगाव येथे मोबाईल टावरची बॅटरी लंपास। प्राप्त माहितीनुसार बेनोडा येथील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बारगाव येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल टावरवरील 24 सेल बॅटरी चोरून नेल्या। त्याची अंदाजे किंमत 20,000 रुपये आहे। या संदर्भात टावर सुपरवायझर शुभम रामचंद्र तायडे वय वर्ष 23 राहणार यशोदानगर अमरावती यांनी बेनोडा पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बेनोडा परिसरात शेती उपयोगी साहित्य चोरणारी टोळी सक्रिय झाली असून दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या शेतातून मोटर पंप, केबल, पितळी नौजल चोरी झाल्याच्या घटना घडत आहे। या प्रकरणाचा आता पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशन करीत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।